शिवसेनेच्या नाही, BJPच्या नाही, कुणाच्याच विरुद्ध आपण नाही. आपला मुद्दा एकच आहे की हे परिपत्रक जे आहे हे आम्हाला घातक आहे. पुढे याच्याबद्दल जे आपल्याला हे नीट करून कसं घेता येईल याच्यावर आपला आणि याबद्दल लोकांच्या मनामध्ये असंतोष आहे हे दाखवण्यासाठी आपण सगळ्यांनी जे आहे हे प्रत्येकाने शांततेनं तहसीलला किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे आपला निषेध नोंदवावा. आता मी मागे पण सांगितलं की शरद पवार आणि अजित पवारांच्या विरुद्ध बोलण्याचं काही कारण नाही ना वारा. त्यांचा काय संबंध आहे याच्यामध्ये? आणि मी सांगितलं ना, शरद पवार मुख्यमंत्री असतील नाही तर फडणवीस मुख्यमंत्री असतील, त्यांना कुठल्याही जातीला त्या आरक्षणाच्या विभागातून बाहेर काढणं किंवा आरक्षणाच्या वर्गामध्ये एखादी जात ॲड करणं हे तर आमच्या हातातच नाही आहे. 93 सालानंतर सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला की आयोग निर्माण करा प्रत्येकाने आयोग, आणि त्या आयोग तिकडे जा आणि त्यांनी जर शिफारस केली की यांना घ्या तर मग मंत्रिमंडळ त्यांना घेणार. एखाद्या मंत्री किंवा एखादा मुख्यमंत्री घेऊ शकत नाही. त्यामुळे उगीच त्यांना अंगावर घ्यायचं म्हणजे काय 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 कारण आहे ते काय मला काही पसंत नाही. त्याच्यामुळे आपला फोकस जो आहे हा थोडासा बदलतो असं माझं मत आहे. थँक्यू सर.